यानंतर बघूयात बजेटच्या इतरही घोषणा। सरकारनं 7 IIT, IIM आणि 3000 ITI सुरू केले, तर देशभरामध्ये 390 नवीन विद्यापीठं उभी राहिली आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये 15 नवे एम्स रुग्णालय सुरू करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। देशात नवी 149 विमानतळ उभारणार, विमान वाहतूक क्षेत्राचा मागील 10 वर्षात कायापालट, विमानतळांची संख्या दुप्पट होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था करणार, देशात लवकरच आत्मनिर्भर तेलबियाण अभियान राबवणार, मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार। कृषी क्षेत्रामध्ये 55 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प, कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नवी योजना राबवणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। दुग्ध विकास योजनेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश बनणार, तर पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग उभारला असून मच्छीमारांच्या रोजगारात 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार। 80 कोटी लोकांना मोफत धान्याचं वाटप, गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारची अनेक कामं, सीतारामन यांचं वक्तव्य। लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती। आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती।